माझ्या गावात हिंदच्या देवाला
शेवळ म्हणला तर घाम होऊन तिला चिंतीला कोणाला भागीची हाटेला हम प्रियाच्या टाइमाला शेत्रोजे में भाडा पत्तेला शेळ्या मेंढ्याला नव्हतं गरीबच्या टायमाला देवारे देवतो नव्हता शिव लागत बाकडा नव्हतं गरीबच्या वेळेला शेळ्या मेंढ्याला होता रोजनीतीच्या नियमाला हा तो दिवस तो निघून चाललेला मोरे थोड्या तो दिवसानं दिवसभर शेळ्या मेंढ्या राखणार संध्याकाळी वाढायला येणार पाणी पाठी पाजणार हा तो दूधाला काढणार वेळगाठीने अंगाच्या वेळेला शुक्र शैली महारापा भेदबंधू सोडणारे रोजच्या शेवला रोज नीतीच्या नियमाला असा नियम त्याचा चुकलेला नव्हता देवाचा नव्हता शेवा होती मोठ्या थाटाने करून भक्ती आगळ झाली होती शक्ती आगळ झाली होती तेवढा ती टाइमाला विचार तो पडला कोणाला संध्याकाळी दिवसाला एका दिवशी विचार केला काशी निघाला बाबा रे माझा ही भक्त आहे भक्त गुरुपराची जी आगाव व्हायला लागलाय ह्याला बाबा माझी नीतीच्या नियमाला सेवा भक्ती सारी करतोया काय त्रिगा होईना पण इथं सत्व बघण्यासाठी होय अहो या भालापाला आपण काय तर सांगितलं पाहिजे हर कामगिरी लावली पाहिजे भालापा हो रे बाबा किती झाल्या सेवा करतो किती देव झाली या जायला होय होय देव बोलताना भालापा शिदळ या संध्याकाळी वेळेला हा तिन्ही सांच्या टाइमाला ऐक माझ्या भालापाला ऐक माझ्या भालापाला आणि मग आता उद्याच्या दिवसाला काय त्रिगा होईना हे रामथोर सई झाली मला देवा माझ्या माया जेवणाची सई झाली जेवणाची माया देवाला मोर लागला
निद्रा निद्रा जायला झोप लागली होती. गडीकडे झोप लागली नाही. एवढ्या मात्र वेळेमध्ये नवल मात्र काय झालं होतं? महामाळप्पा शिरानं संत महारापाशी निघून गेला होता त्या सोटी शिंदराच्या मताला. रवळाला गेला होता. रवळा भरली म्हणून रवळ उभा राहता. शिंदराया देवा म्हणून हाळी मारली होती. देवा देवा म्हणत होता, स्वामी स्वामी म्हणत होता. हात दिला अमृताची हाक ऐकू गेली होती कुणाला. त्याचा हाळीचा आवाज शिंदराच्या कानावर गेला होता. तेव्हा नवल मात्र काय झालं नसायला. गर्द झोप लागलेल्या त्या फुलाच्या गाणीला कानी चावून गेला भाळापाचा. अंगावरचा फुलाला पाचला टाकून दिला होता. दानकिना दचकून. दचकून उठून बसला होता भाळापाचा. आवाज येतोय, कधी काय भाळापा. उठून बसला होता भगवंता. डावीकडे बघत होता. कोणा दिसेना झाला. उजवीकडे बघून होता, कोण दिसेना. पाठीमागं पडलं कोण दिसेना झालं होतं. असं काय चमत्कार व्हावा. समोर बघत होता तेव्हा महाराज कसा दिसत होता काका. भक्तीचं हिलाळ भडवियाला म्हणून पडवियाला. ज्याप्रमाणे लालाचा गोळा चमकत त्याप्रमाणे महाराजाचं पेंड लागलं होतं समोर चमकायला. इंद्राला चमकायला नेत्रड बघितलं शिवरायानं. विचार केला अंतकरण घ्यायला. काका हा? शिवराया देवाला बघितलं. शिवराया देवाचं डोळं लागलं होतं ते पाहिला. असल्या देवाचं डोळं दुखत होतं. हिराळ माझ्या महापाद कसला असल्यानं. शिवराया देवाला मरची आली होती. शिवराया देव धरणीला पडला होता. विचार केला मनाला शिवराया म्हणून तू सुद्धा कुणाला. थोडे वेळ गेला होता का त्याची मूर्ती गेली होती. उठून बसला होता. हो तलवेला. विचारायला करायला भगवंता. एवढ्या दिवसाचा काळ गेला परंतु या जागेला अशा रूपामध्ये कोण आला त्याला. विचाराया करुणावा, विचाराया करुणावा. एवढ्या वेळेमध्ये
सांगतोया देवा अवतारी काय कोणतर सत्पुरुष आहे देवा ये एवढ्या वेळामध्ये समोर गेल्याबरोबर बाबा शिरया बोलता भाडा बजदारा विचार केला मनाला काय बोलत होता भाळापाला बाबा हो कुठला कोण आहे गाव नाव सांग माळबाई बोल माळबाई बोलली पाहिजे हा, बोलल्याशिवाय कळणार नाही चावल्याशिवाय कळत नसते सांगितल्याशिवाय कळत नसते काका एवढी गोष्ट बोलल्यानंतर भाळापाला भाडापाशी लाला होता सांगायला जीवापाशी जीवग्याने देवापाशी देवग्याने गुरुचोर शेड्या देवाचे मानवी म्हणजे शिवण म्हणजे सिद्ध भाडापाशी या देवाला सेवा करी सीताय म्हणला आता म्हणून लागला कोणा सांगायला अरे बाबा हा? भाडापा म्हणजे ते कानाने लई दिवसाचा काळ गेला कीर्ती ऐकली भाडापा पण डोळ्यानं बघितलेला नव्हता 2-12 वर्ष जरा ऐकून होतो पण तुला डोळ्यानं पाहिला नव्हता म्हणून शिंद्राया म्हणून तुम्हाला बोला भाग्यलक्ष्मी होऊन साखरेचं पोत भाडापा माझ्या घराला आला होय बरोबर आहे देवा परंतु मोर नेहमी राहत आहे मागा नेहमी राहत आहे रात्रीच्या वेळेला आला येण्याचे कारण भाडापा याची गरज सांगितली पाहिजे महापान तेव्हा भाडापा सांगत होता माझ्या गुरुला म्हणला हे आला उघड देऊ घात तू मग देऊ गारुडी की त्या देवा त्या देवानं केलेला सर्व देवाच्या ना कोण देव देवले गे बाबा धैर्य गुरु केला या घ्यायला गुरु केला त्या वेळेला त्या गुरु लागलाय स्थळाला मागून लागलाय मागायला सर्वने सगळ्याला पिढूने पिढायला मागून ते मागायला लाय देव न राहणारी कीर्ती करायला लागला या म्हणून आज बाबा असं मागितलं तरी काय ए हा येड्या येड्या या मानव गणात न मिळणारी वस्तू काय आहे भाळपात्री भावनामध्ये मला सांग त्रिभुवनामध्ये हा. देवा चिद आपल्या हाताला येऊन गोष्ट मागितल्या माझ्या गुरुनं वागणीचं दूध पाहिजे म्हणला माझ्या भोजनाला असली गोष्ट काय मागितली सांग म्हणजे भाळपा सांगतो बाबा भाळापाला बोलायला गुरुनं सकाळच्या न्याहारीच्या वेळेला वाळणीचं दूध मागायला नाही माझा देव म्हणून काय सांगितले शिवरायानं वाघिणीचं नाव घेताना स्वटीचा चंद्राया थरथरा कापायला लावता लटा लटा उडायला लावता आता म्हणलं याला कुठल्या वाटेने सांगायला म्हणला ए येड्या हा वाघिणीचं दूध तुझा गुरु मागायला लागला अरे असला कसा गुरु आहे तुझा आज तू तुझ्या गुरुच्या भक्तीला तुझा काय चालाय म्हणतो नका तुझं गुरु मोठं पवित्र आहे तुला सांगू म्हणा हा तसल्या गुरुच्या सेवेत काय नडलं नाही बाळापा अरे आरती म्हणता पोर काम झोपलाय घरात म्हणला कोपऱ्याला ए तुझी कीर्ती ऐकून आहे पंडित साहेब मेंढ्या राखतो या रात्री म्हणजे गुरुची सेवा करतो या मी विचार केला मला भाळापा बोलून तुझ्या शिवरायाला बाळापा हा त्या गुरुची सेवा बंद कर गुरुची भक्ती बंद कर बाळापा शिवराया करून होता भाळापाला वाघीण म्हणजे काय झाल्या शिडी नवा मेंढी नवा अरे तिला मानवाला 12 वास लागला तर झापा टाकून ती कवा घेऊन जगा जाईल? ती गै म्हणजे नवा बाळापा दूध कसा आणणार तू तुझ्या गुरुला जेव कसा घालणार हे देवा म्हणला वाघी तुला घेऊन दिला बाळापातच ना विचार केला मनाला भाळापा बोलतो त्या देवाला इथनं परत मागायचा बाळापा तुझ्या लेकरा बाळात परपूजा काय करणार म्हणला टाकलेला पाऊल भागाला येणार वागणीच्या शोध लागणार गुरु वागणीच्या दुधाला जीव घालणार ए हा एवढी गोष्ट तुला महाराज बोलतो काका त्या गुरुच्या पायात हाय गेलं तर चालत ह्या अर्पण करायला तयार आहे पण पुढचं पूर्ण मागे नाही गेला तेव्हा मोर जाणार आहे तुला माहिती आहे का काय देवा सांग जर का तुला वागलेला तपास माहित आहे तर सांग एवढं भाळापा लागला बोलायला त्याच्यानंतर कोण सांगेल हे तर सांग म्हणजे ना काय सांगितले देवाला ए हा. मला काय माहित आहे का त्या लेंबरीला भेटला त्या आडवळे राहणार रात्रीच त्याला काय माहित असतं त्या गोर मध्ये तुम्हाला या विचार केला या भाळापाला विचार करून शिंदे बाबा
पडले या आतापर्यंत कोण आला नाही भगवंता आता येण्याचे कारण कितीतरी दिवसाचा काळ गेला अरे आता आला या काय भांगडा असावा अरे कशाच्या पळत आला या म्हणून तिच्या उठून राहिला होता बघाय बाबा ते दिशेला बघत होता कोणी दिशेला झाला होता हो हो समोर बघितल्या बरोबर म्हाळाप्पा दिसला होता हा कसा दिसल्या बरोबरीला त्या म्हाळाप्पाच्या अंगावर हेलाला होता उजेड बघितल्या बरोबर गेला त्यावेळेला डोळा टिपून होता नुसतं येत होते थोड्या वेळाला टाइम नेमून यायला होता विचार तुझा नंबर गेला वेगळा बाबा कुठला कोण आहे रे अरे कशाच्या पळत आला रे बाबा एवढी गोष्ट बोलताना जीवनामध्ये म्हाळाप्पा छिद्र वेगळ्या देवाच्या मोर गेला होता हा तो भर जाऊन तो सांगत होता स्वतः म्हाळाप्पा कोणा म्हणत तुम्ही मानवी तुम्हाला गेले हा तो शिवात सोडले देवापाशी देवाने मी अवतारी म्हाळाप्पा शिर्ड्या देवाला सेवा करी शिदाय बाबा अरे बाबा मला मी आता पुत्र तू मला म्हणते ती काय नाही केलं होता डोळ्यात बघितलं होता हे होय कोण मारावरच्या काय याला तुझी कानाने किती आहे तू म्हाळाप्पा डोळे आण बघायला मिळाला नव्हता खरं आज बघायला मिळालं मला स्वतः तो बरं झालं म्हाळाप्पा भाग्य लक्ष्मी साखरी जपून देऊन आला रे म्हाळाप्पा माझ्या वाड्याला असा आनंद तो वाटला होता काही काम मागायला एवढं मला सांगावं धक्का बसला माझ्या भेमलाला येड्या म्हणला म्हाळाप्पा. येडा का खुळाला का तू? काय सांगू तुला कशाला लागलाय नानाला? आणि कशाला दुसरा म्हणून केलाय म्हणला. मागील म्हणजे तुला जायला हा? वाटते. रोज तू धया तुला जेवण असतं चटणी भाकर खाऊन धोपता पण देवा सेवा करून बसल्या. कसल्या देवाया नानाला उडवला? एवढं म्हणल्यानंतर राग आला माझ्या म्हाळाप्पाला. तुझ्या तोंडात तू सांगतोय. होय हाडावड देवाय का हातात बोमाय देवाय का हाडुळगीच्या देवाय? होय गाजा को देवाय निच्या को देवाय? गारुड गीता देव म्हणतो तू म्हाळाप्पा. मला बा हा गाजाच्या निच्यामध्ये तुझ्या गुरुच्या जगात कवा काय येईल ती मागं बाबा. आणि काय नाही अमृताचं वचन बाहेर पडलं सांगता येणार नाही. त्याला राज करणार नाही. जेवण करणार नाही. फोन करणार नाही. काय
कोणी कळणार नाही. वारा करणार नाही बाबा, पाऊस करणार नाही, पाणी करणार नाही बाळाप्पा. बाळाप्पा एवढं म्हणल्यानंतर नाही म्हणलं बाबा, तुला काय नाही. त्याच्या गुरुची सेवा बंद कर, गुरुची भक्ती बंद कर बाळाप्पा. म्हणल्यानंतर आणि त्याच्या भरामध्ये तुझ्या लेकरा बाळाने भरपूर जगतला बाळाप्पा सुखी राहा. महादेव म्हणलं टाकलेला पावडं महागे घेणार नाही आणि या गुरुला मी जीव घातल्याशिवाय राहणार नाही. हे